हां, आपण काय चालू होतं बरं का, काय चालू बघत होतो आपण बघत होतो की बाबा सनपासून निघणारे जे काही आपले रे आहेत, ठीक आहे. तो सनपासून निघणारे जे काही रे आहेत पृथ्वीवरती पोहोचतात, ठीक आहे. पृथ्वीवरती पोहोचून काय होतं, रिफ्लेक्ट होतात, काही इमिटेड असतात. तर रिफ्लेक्टेड आणि इमिटेड जे काही ऊर्जा आहे, जे काही रे आहेत ते आपल्या सेन्सरकडे जातात. हा आपला सेन्सर आहे. सेन्सर त्यांना सेन्स करणार काही इमेज असेल, काय असेल ते ओळखणार, राईट. ते तो ओळखणार आणि किंवा आपण पण ओळखणार. ते आपण मॅन्युअली करणार किंवा कॉम्प्युटराईज पण करतो, ते आपण पुढे बघणार आहे, ठीक. तर मग आता एवढी घटना आपण बघितली. मग आपल्याला काय दिसायला भेटतं की यार की या रे जे काही आहेत ना, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येताना त्याला वातावरणामध्ये खूप इंटरॅक्शन करावं लागते. तो इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ ॲटमॉस्फिअर, हा पॉईंट आपण बघत होतो. काय दिसायला भेटलं बरं का, आपल्याला दिसायला भेटलं की या वातावरणामध्ये घडतं असं की जो काही आपला किरण, हे जे काही किरणं आहेत, हे किरणं येतात, इन्सिडेंट होतात. कशावरती इन्सिडेंट होतात, समजा गॅस मॉलिक्यूल काही पण असेल त्याच्यावरती इन्सिडेंट होऊन काय होतात, बाकीचे ट्रान्सपरेट होतात, बाकीचे स्कॅटर्ड होतात. तो स्कॅटर्ड होणं म्हणजे काय, त्याची इमेज मी टाकली PDF मध्ये. तर मग स्कॅटरिंग होते, राईट. स्कॅटरिंग होताना दिसते. नंतर बाकीचे जे काही आहे ते बाकीचे सरळ सरळ आरपार होताना आपल्याला दिसायला भेटतात, राईट. सो इन्सिडेंट झालेला जो आहे तो ट्रान्सफर होऊन जाईल, नंतर स्कॅटर होईल किंवा ॲब्झॉर्ब पण होतो. ॲब्झॉर्ब कोणाकडे होईल, ते पार्टिकलकडे. तर त्या पार्टिकलकडे तो ॲब्झॉर्ब होऊ शकतो. पार्टिकलची टक्कर खाऊन जो काय आहे तो स्कॅटर होऊ शकतो, पार्टिकलच्या आरपार चालून जातो, त्याला आपण ट्रान्समिशन म्हणतो. मग आता तो की ट्रान्समिशन झालेला आहे, आरपार झालेला जो काय आहे, हा आरपार झालेला पृथ्वीवरती येईल. पृथ्वीवरती आल्यावरती काय, पृथ्वी काय करेल, पृथ्वी त्याला शोषून, बाकीची ऊर्जा जी आहे बाकीचं शोषून घेईल, बाकीचे रिफ्लेक्ट करेल. आता ही रिफ्लेक्ट झालेली आणि शोषून झालेली जे ना, ती शोषलेली नंतर इमिट करते. तो रिफ्लेक्टेड आणि इमिटेड हे दोघे जे आहेत ना, हे दोघं जातात सेन्सरकडे जाऊन काय होतात, ते सेन्स होतात. मग आता आपण एवढी बात बघितली. स्कॅटरिंगमध्ये मी तुम्हाला प्रकार सांगितले, 2 प्रकार. स्कॅटरिंगचे 2 प्रकार कोणते, सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. तो सिलेक्टिव्ह प्रकार आणि नॉन सिलेक्टिव्ह प्रकार असे 2 प्रकार आपण बघितले होते. सिलेक्टिव्ह कोणाला म्हणत होतो बरं का आपण, तो सिलेक्टिव्हमध्ये 2 प्रकार होते, त्याच्यावरून आपण समजू शकतो सिलेक्टिव्हचे 2 प्रकार कोणकोणते होते. एक होता रिलीफ आणि दुसरा होता मेस, ठीक आहे. तो रिलीफ आणि मेस, REY, नंतर होता काय, रिलीफ, आणि एक होता आपला काय, मेस, ठीक आहे. सो मेस स्कॅटर आणि रिलीफ स्कॅटर. तो रिलीफ स्कॅटर कोणाला म्हणतो बरं का आपण, रिलीफ स्कॅटर कोणाला म्हणतो आपण, की बाबा काय सांगतो तो, की वातावरणाचा जो काही ॲटमॉस्फिअरचा वरचा पोर्शन आहे, या वरच्या पोर्शनमध्ये काय होतं आहे, जो काही रे येतात आपले ठीक आहे, रे असतात, त्या रेमध्ये काय असतात, वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या रे असतात. त्या वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या हे आहेत त्यांनी काय सांगितलं आहे, की वातावरणाचा जो अपर पोर्शन आहे, इथं जे पार्टिकल्स आहेत त्यांची साईज जी काही आहे, ती साईज काय आहे, ती साईज वेव्हलेंथपेक्षा कमी आहे, ठीक आहे. सो जी साईज आहे पार्टिकलची, त्यांची साईज जी आहे ती वेव्हलेंथपेक्षा कमी आहे वातावरणाच्या अपर पोर्शनमध्ये. तर त्या ठिकाणी जे स्कॅटर आपल्याला दिसायला भेटतं त्याला म्हणतो रिलीफ स्कॅटर. तो रिलीफ स्कॅटर म्हणजे काय, द पार्टिकल साईज इज लेस दॅन दी वेव्हलेंथ, राईट. त्या ठिकाणी जे काही स्कॅटरिंग होते त्याला रिलीफ स्कॅटर म्हणतो. पृथ्वीच्या जवळपासचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकलची साईज आणि वेव्हलेंथची साईज सारखी आपल्याला दिसायला भेटते. तो वेव्हलेंथ साईज आणि पार्टिकल साईज इज इक्वल. त्या केसमध्ये जो स्कॅटर होतो त्याला आपण काय म्हणून देतो, त्याला आपण मे स्कॅटर, राईट. नंतर पुढचं असतो आपला नॉन स्कॅटरिंग कोणाला म्हणतो, आपलं नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कोणाला म्हणतो आपण, की बाबा जो पार्टिकलची साईज आहे ना वेव्हलेंथपेक्षा खूप जास्त आहे. तो पार्टिकलची साईज वेव्हलेंथपेक्षा जास्त आहे म्हणजे काय, मोठे मोठे क्लाउड असू शकतात, पोलन ग्रेन असू शकतात, स्नो क्रिस्टल असू शकतात, रेन ड्रॉप असू शकतात. ते जे काही असतात त्याला काय म्हणून देतो आपण, त्यांना म्हणून देतो आपण नॉन सिलेक्टिव्ह, ठीक. त्यांना काय म्हणून देतो आपण, नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग म्हणून देतो. तर 3 प्रकार स्कॅटरिंगचे सांगितलं होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला ॲब्झॉर्प्शन सांगणार आहे, ठीक आहे. मग आता आपण ॲब्झॉर्प्शनकडे जाऊया. ॲब्झॉर्प्शनकडे जाण्यासाठी मी काय करतो, PDF दिसते येणार आहे, ठीक आहे. चला आता गंमत बघा काय वाटते. आता आम्ही तुम्हाला बोललो होतो ॲब्झॉर्प्शन, पहिला काय बोललो मी, की वातावरणामधून जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन येतात तर स्कॅटरिंग, ॲब्झॉर्प्शन आणि ट्रान्समिशन या 3 गोष्टी घडतात. स्कॅटरिंग 2 नंबर, ॲब्झॉर्प्शन 3 नंबर, ट्रान्समिशन. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, ट्रान्समिशन. स्कॅटरिंगमुळे काय होतं माहिती आहे का, स्कॅटरिंग म्हणजे काय बरं का, तुम्हाला इमेज दाखवतो मी स्कॅटरिंगची. स्कॅटरिंग जर बघायला गेलात तर तुम्हाला स्कॅटरिंगबद्दल हे वाला कळेल बघा. कुठे गेली स्कॅटरिंगची इमेज, हां हे बघा रे.
तर तुम्हाला दिसायला काय भेटते की सूर्याची जे की आहेत ना आपल्या वातावरणामध्ये येतात आणि हे बघा अशापणे अशी विखुरले जातात. तर हे स्कॅटरिंग जे की होते ना, येणारे जे की सूर्याकडून येणारे जे की रेडिएशन आहे ते रेडिएशन असं जाऊन रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. हे आपल्याला खूप जरुरी आहे. रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं किंवा सरळ सरळ असं असं जाणं योग्य होतं. परंतु हे जे आहेत ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अशी विखुरले जातात. तर त्याला आपण म्हणतो स्कॅटरिंग. तर स्कॅटरिंग जे की आहे त्याच्यामुळे एनर्जी जी काही आहे आपली ती एनर्जी काय होते, म्हणजे एनर्जी असते, वाया जात नाही, पण ती काही कामाची एनर्जी राहत नाही. काय म्हणता येईल आपल्याला, काही कामाची ऊर्जा नाही आहे ही काही कामाची ऊर्जा नाही आहे. ही आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी काही, तो स्कॅटरिंग झालेली जी काही ऊर्जा असते ती काही कामाची नसते आपल्यासाठी, ती अडथळा असतो. तो स्कॅटरिंग आपल्यासाठी काही उपयोगाचा नाही आहे. मग स्कॅटरिंग झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन काय असतं बरं का, आता हा सूर्य ही पृथ्वी आणि हा इथं आपला सेन्सर असतो. सेन्सर काय करणार, तर इथून येणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन रिफ्लेक्ट होणारे किंवा इमिटेड होणारे, रिफ्लेक्ट आणि इमिटेड हे दोघं महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. तो सेन्सरकडे जातील, तो सेन्सर काय करणार, त्याला सेन्स करणार. आता गंमत बघा, या वातावरणामध्ये काय आहेत, वॉटर मॉलिक्यूल आहे, राईट, ओझोन आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, ओझोन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, राईट, हे एवढे घटक तुम्हाला दिसायला भेटतात. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय होतं, यांच्याकडे ॲब्झॉर्ब होऊन जातात. वॉटरकडे कोणी ॲब्झॉर्ब होतात, तर कोणी जे काय ओझोनकडे ॲब्झॉर्ब होऊन जातात, तर कोणी ऑक्सिजनकडे ॲब्झॉर्ब होऊन जातं, तर कोणी कार्बन डायऑक्साईडकडे ॲब्झॉर्ब होऊन जातं. तर त्यामुळे काय होतं, ऊर्जा जी काही आहे, जिथून निघणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कमी होऊन जाते. तो ऊर्जा कमी होऊन जाते आणि इथं पोहोचत ती ऊर्जा खूप कमी होऊन जाते, राईट. तो अशाप्रमाणे मला दिसायला भेटतं ॲब्झॉर्प्शन. मग आता तुम्ही म्हणणार काय बरं का, की सूर्यापासून निघणारे जे काही किरणं होते, त्या सूर्यापासून निघणाऱ्यामध्ये सगळे किरणं होते. कोणते, कॉस्मिक रे, गॅमा रे, अल्ट्रा व्हायोलेट, व्हिजिबल रे, इन्फ्रा रेड, नंतर रेडिओ वेव्ह, हे सगळे रे होते. परंतु झालं काय, या वातावरणामध्ये जे काही हे पार्टिकल्स होते, यांच्याकडे ॲब्झॉर्ब झाल्यामुळे यांच्यामधले बरेचसे जे काही वेव्हलेंथ आहे, बरेचसे वेव्हलेंथ म्हणा किंवा बरेचसे किरणं म्हणा, त्यांची वेव्हलेंथ ना कमी होऊन जाते. वेव्हलेंथ कमी होऊन जाते म्हणजे काय बरं का, आता एवढ्या सगळ्या काय होत्या, एवढ्या सगळ्या रे त्याच्यात होत्या, परंतु या वातावरणामध्ये काही ॲब्झॉर्ब होऊन जातात. म्हणजे काय बरं का, कॉस्मिक रे, एक्स रे, गॅमा रे, हे जे काही आहेत ना इकडचे, हे सगळे ॲब्झॉर्ब होऊन जातात. मग तुम्हाला दिसायला भेटेल की जर का समजा सूर्याकडून निघणारे किरणं जे आहेत, हे 3-4 इकडचे किरणं जर का ॲब्झॉर्ब होत आहेत, मग उरत आहेत कोणते, व्हिजिबल, इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायलेटचा थोडासा पोर्शन आणि रेडिओ वेव्ह, हे एवढा पोर्शन पृथ्वीपर्यंत येतोय आणि येऊन तो इथं जातोय. आपण म्हणू काय शकतो मग, की बाबा हे जे काही आहेत ना, हे आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी गरजेचे आहेत. मग आता घडतं काय, गमत बघा, मी तुम्हाला ॲब्झॉर्प्शनचा पॉईंट शिकवतोय. आता बघा, हा तुम्हाला दिसायला भेटतोय, हा एक तक्ता. आपल्याला काय शिकायचं आता, इथून बघा, हे बघा, सूर्य पडून आले हे रेडिएशन, हे बघा, हे पार्टिकल जे छोटे पार्टिकल्स दिसायला भेटतात. मग त्याच्यावर काय होईल बरं का, पार्टिकल काही ॲब्झॉर्ब होतील, काही टक्कर खाऊन पुन्हा वापस येतील, अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटते. आता हे बघा रे, हे फेनॉमेना सांगत होतो. हे सूर्याकडून येणार जे की टक्कर खाऊन असे स्कॅटर होतील, राईट. बाकीचे डायरेक्ट ब्लॉक होऊन जातील, जाणारच नाहीत. म्हणजे आपण ॲब्झॉर्ब म्हणू शकतो, ॲब्झॉर्ब झाले, आणि बाकीचे डायरेक्ट ट्रान्समिशन होतील. तर हे 3 गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात. मग जातात कोणत्या आहे, वाईल कम्प्लिटिंग द पाथ थ्रू द ॲटमॉस्फिअर, रेडिएशन ऑफ द स्पेसिफिक वेवलेंथ गेट्स ॲब्झॉर्बेड लाईक गॅमा रे ॲब्झॉर्ब होऊन जातो, एक्स रे ॲब्झॉर्ब होऊन जातो, आणि UV रे सुद्धा काय होऊन जातो, ॲब्झॉर्ब होऊन जातो. तर म्हणजे की जे काही जास्त फ्रिक्वेन्सी किंवा स्मॉल वेवलेंथवाले जे आहेत ना, स्मॉल वेवलेंथवाले आणि जास्त फ्रिक्वेन्सीवाले जे रे आहेत ते ॲब्झॉर्ब होऊन जातात वातावरणाकडून. ही बात तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. नंतर पुढे काय बरं, काय घडतं आता, हे बघा, हे ॲब्झॉर्प्शनबद्दल मी सांगितले. ॲब्झॉर्प्शनबद्दल काय सांगितलं आहे, कुठे गेला तो पोर्शन, हा वाला. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न असू शकतो, किती ॲब्झॉर्ब होतात आणि किती ते. द ॲबिलिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर अलो द रेडिएशन टू पास थ्रू द रिफर टू ॲज ट्रान्समिसिबिलिटी अँड व्हेरियस विथ द वेवलेंथ अँड टाईप ऑफ द रेडिएशन. बरोबर. आता गमत बघा, आता तुम्हाला दिसायला भेटते की बाबा सूर्याकडून येणारे जे किरणं आहेत ते काय होतील, असे येत आहेत, राईट. बाकीचे ॲब्झॉर्ब होत आहेत. तो वातावरणामध्ये एकूण किती टक्के, टोटल 100% निघत आहेत तिथून, पण किती टक्के ॲब्झॉर्ब होत आहेत बरं का ते किरणं, तर म्हणायचे 23%. तो 23% किरणं ॲब्झॉर्ब होत आहेत, राईट. बाकीची येत आहेत पृथ्वीकडे 48. मग काय म्हणणार, ॲब्झॉर्बेड ॲट द सरफेस. तो 48% जे काही आहेत ते पृथ्वीकडे ॲब्झॉर्ब होऊन जात आहेत आणि जातात किती, रिफ्लेक्टेड किती होत आहेत, 29%. फक्त 29%च काय होतात, सेन्सरकडे जातात. तर असा प्रश्न जर का आता याला बी लक्षात घेऊन घ्या की 100%पैकी जे काही किरणं येत आहेत, 100% त्याच्यापैकी 23% किरणं जे आहेत ते ॲब्झॉर्ब झाले वातावरणामध्ये, राईट. 48% जे काही आहेत ते पृथ्वीकडे येऊन ॲब्झॉर्ब होऊन गेले. फक्त गेले किती, सेन्सरकडे 29%. त्यामुळे आपण काय करतो, जो आपला सेन्सर आहे त्या सेन्सरला डिझाईन असा करतो, जे 29% आपल्याकडे येतील ते 29%ला त्यांना घ्यायला पाहिजे. आता मला एक सांगा, आपण जो काही सेन्सर डिझाईन करतो, तो सेन्सर डिझाईन कोणासाठी करतो, मी सेन्सर एक्सरेसाठी डिझाईन करणार का, बिलकुल बी नाही. मी गॅमा रेसाठी डिझाईन करणार का, बिलकुल बी नाही. त्यांची जरूरतच नाही आहे, ते तर ऑलरेडी ॲब्झॉर्ब झाले. तो मग जो काही आपण हा डिझाईन करतो, याला डिझाईन कोणासाठी करतो, तर सेन्सर इज डिझाईड ऑन द बेसिस ऑफ ॲटमॉस्फेरिक विंडो. कशाच्या बेसिसवरून, ॲटमॉस्फेरिक विंडो. आता ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय बरं का, व्यवस्थित सांग बरं. आता लक्ष द्या, ॲटमॉस्फेरिक विंडोसाठी मी तुम्हाला पहिल्या पेजवर नेतो.
ही आहे ॲटमॉस्फेरिक विंडो. ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय, तुम्ही जर काय या ग्राफला जर का समजून घ्यायला गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, हे बघा, हे आहेत आपले वेवलेंथ. इकडे काय आहे बरं का इकडे आहे की बाबा किती रे ब्लॉक होत आहेत आणि किती. आता जे काही डार्क कलर दिसायला हे बघा, हे वाले मी जे रेड कलरने करतोय ना, हे याचा मिनिंग होतोय की ते काय झाले, ते ब्लॉक झाले किंवा ॲब्झॉर्ब झाले म्हणू शकतात. काही कामाचे नाही ते आपले काही कामाचे नाहीत, राईट. परंतु जे व्हाईट तुम्हाला दिसायला भेटणार ते आपले कामाचे आहेत, राईट. तो कामाचे असणारे जे काही, समजा मी हिरव्या कलरने दाखवतो, तो कामाचे आपले कोणकोणते आहेत, हे हिरव्या कलरने दाखवतो तुम्हाला. इथला काही पोर्शन, 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 इथला काही पोर्शन आणि हा वाला पोर्शन, राईट. तो जो हिरव्या कलरने दाखवतोय तो आपला कामाचा आहे आणि जो काही मी तुम्हाला रेड कलरने दाखवतो आपला तो काही कामाचा नाही आहे. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. आता ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घ्या. मला एक बात सांगा, जो काही आपल्या सूर्याकडून येणारे होते ते सगळेचे सगळे पोहोचले नाही. तुम्हाला दिसायला भेटलं 23% तिकडे ॲब्झॉर्ब झाले, उरलेले पृथ्वीकडे आले. 48% पृथ्वीमध्ये ॲब्झॉर्ब झाले, 29% गेले. आपण चालू ते बघितलं. आता काय दिसायला भेटेल बरं का, दिसायला असं दिसेल मला की बाबा जो काही पोर्शन म्हणजे कोणता वाला रे, हा एवढा पोर्शन, हा एवढा पोर्शन हा फक्त आपला कामाचा आहे. तर जो पोर्शन आपला कामाचा आहे त्याला म्हणतात ॲटमॉस्फेरिक विंडो, राईट का. तो मग कोणता, व्हिजिबल विंडो आपल्या कामाचा आहे. इन्फ्रारेड विंडो, हे बघा या खिडक्या ज्या दिसायला भेटणार ना यावाल्या, कोणता वाला, हा वाला रिजन. तर तुम्हाला दिसायला भेटेल की ज्या सूर्याकडून येणारे किरण होते ते किरणापैकी गॅमा रे, एक्स रे सगळे ॲब्झॉर्ब होऊन गेले. उरले फक्त कोणता, आपला व्हिजिबल रे, इन्फ्रारेड उरलेला आहे. नंतर पुढे दिसायला भेटेल बरं का मायक्रोवेव्ह जो आहे तो पण उरलेला आहे, रेडिओ वेव्ह उरलेला आहे. अशा पद्धतीचे उरलेले, पण बाकीचे सगळे ॲब्झॉर्ब झाले. मग जे आपले उरलेले आहेत वातावरणामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जे काही उरलेले असतात ते जे रे आहेत, ते जे काही रे तुम्ही स्पेक्ट्रमवरती दाखवलं आणि असं जर का दाखवलं तर त्यांना म्हणतो आपण काय, त्यांना म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक विंडो. तो ॲटमॉस्फेरिक विंडो इज नेसेसरी फॉर द रिमोट सेन्सिंग. तुम्ही ॲटमॉस्फेरिक विंडोच्या रेंजमध्ये असणारे जेवढे काही रे आहेत ते रे आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी आपल्याला जरुरी असतात. मग कोणकोणते बरं का, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ह, हे जे काही इकडचे आहेत हे सगळे आपल्याला जरुरी असतात. ठीक आहे. तो मग पुढे जाऊ. पुढे गेला तर काय बरं का हा पेज पण झाला आपलं, हे वालं पेज. हे बघा आता काय म्हटलं बघ, द एरिया ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दॅट आर ॲब्झॉर्बेड बाय ॲटमॉस्फेरिक गॅसेस सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड, ओझन, नोन ॲज अ ॲब्झॉर्प्शन बँड. बरोबर. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितलं, एक म्हणजे ॲब्झॉर्प्शन बँड, राईट, एक म्हणजे काय ॲब्झॉर्प्शन बँड, आणि दुसरा ॲटमॉस्फेरिक विंडो. ॲब्झॉर्प्शन बँड म्हणजे काय, जे किरण ॲब्झॉर्ब झाले त्यांना म्हणायचं ॲब्झॉर्प्शन बँड, किंवा ठीक आहे त्याला ॲब्झॉर्प्शन बँड म्हणायचं, किंवा ॲब्झॉर्प्शन विंडो म्हटलं तरी चालेल. आणि जे ॲब्झॉर्ब झाले नाही, जे ट्रान्सपरंट झाले, जे ट्रान्सपरंट होऊन पृथ्वीकडे आले, त्यांना काय म्हणायचं, तो जे काही येतील इथं जर का तुम्ही बघायला गेलात ना पृथ्वीवरती, तर पृथ्वीवरती तुम्हाला काय दिसायला भेटेल, पृथ्वीवरती तुम्हाला हे वाले पोर्शन जे व्हाईट आहेत ना तेवढे उरत आहेत, बाकीचे सगळे ब्लॉक झाले. आणि जे उरलेले आहेत त्यांना ॲटमॉस्फेरिक विंडो, आणि जे ब्लॉक झाले यांना काय म्हणायचं, यांना काय म्हणणार तुम्ही याला काय म्हणणार रे, याला म्हणायचं ॲब्झॉर्प्शन बँड. ठीक. तो याला म्हणतो आपण काय, ॲब्झॉर्प्शन बँड. कुठे गेलं ते, राईट. तर त्यांना ॲब्झॉर्प्शन बँड असे म्हणतो आपण. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या. आता कोण किती ॲब्झॉर्ब करतं हे बघून घेऊ. आता वातावरणामध्ये काय बरं का, डायग्राम झूम करून दाखवतो मी. बघा आता वातावरणामध्ये कोण आहे, ओझोन आहे, बरोबर. वातावरणामध्ये काय, कार्बन डायऑक्साईड, बरोबर, मिथेन आहे. नंतर तुम्हाला वॉटर व्हेपर पण दिसायला भेटेल. वॉटर व्हेपर जे जवळजवळ 60% वॉटर व्हेपर, लक्षात घ्या, वॉटर व्हेपर जो काही आहे तो वॉटर व्हेपर कोणाला ॲब्झॉर्ब करतो असा जर का प्रश्न विचारला ना, तर तो इन्फ्रारेडचा जेवढा पोर्शन दिसायला भेटतोय ना, हा बघा इन्फ्रारेडच्या ठिकाणी जर गेलात ना तुम्ही, तो इन्फ्रारेड जो बघायला गेलात, या इन्फ्रारेडमधला थोडासा पोर्शन, हवाला पोर्शन, हे पण काय होतं, ॲब्झॉर्ब झाले. तो इन्फ्रारेडमधला जेवढा पोर्शन ॲब्झॉर्ब होतो ना तो कोण करतो, तो वॉटर व्हेपर करतो. एवढी बात लक्षामध्ये ठेवायचं. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, ही UV रे, हा UV रे बघा, हा UV रे कोणी ॲब्झॉर्ब केलाय, UV रे केलाय ऑब्झॉर्ब ओझोननं. लक्षात घ्या, UV रे हा घातक रे असतो, तो पृथ्वीवरती राहणाऱ्या लोकांसाठी घातक असतो. ते ओझोनचा लेअर आहे म्हणून आपण जिवंत आहे, राईट. तर तो UV रे जो काही आहे तो काय करून टाकतो, आपलं जो काही कोणता रिजन असतो आपला, हे पृथ्वी, याला म्हणतो आपण, याच्यावरचा जो काही आहे आपला हवाला रिजन, इथं ओझोन असतो आपला, तो हा ओझोन जो काही आहे हा ओझोन काय करतो, ॲब्झॉर्ब करून टाकतो. तो कोणाला ॲब्झॉर्ब करतो, तो UV रेला ॲब्झॉर्ब करतो, राईट. वॉटर व्हेपर इन्फ्रारेडला मोस्टली ॲब्झॉर्ब करतो, आणि ऑक्सिजन जो काही आहे O3 ओझोन, तो UV रेला हे करतो. ठीक. तो पुढे जाऊ.
पॉईंट काय समजायचं आता, पॉईंट सांगत होतो हे वाला बघा आता. तर वातावरणामध्ये वॉटर वेपर जे ते 60% सूर्याकडून निघणारे जे काही किरणं आहेत, त्या सूर्याकडून निघणारे किरणांमध्ये जे काही आहे, जेवढं काही ॲब्झॉर्प्शन होतं आहे, तर टोटल ॲब्झॉर्प्शन समजा 100% होत असेल तर 100%पैकी 60% ॲब्झॉर्प्शन कोण करते, वॉटर वेपर करते. लक्षात घ्या, टोटल ॲब्झॉर्प्शन मला माहिती आहे काय माहिती आहे बरं का मला, की जवळजवळ किती टक्के ॲब्झॉर्प्शन होतं आहे, 23% ॲब्झॉर्प्शन होतं आहे समजा. ठीक, तो 23% जर का ॲब्झॉर्प्शन होते तर 23% म्हणजे 100%, 23% ॲब्झॉर्प्शन होते म्हणजे 100% ॲब्झॉर्प्शन होते. तर 100%पैकी 60% ॲब्झॉर्प्शन कोण करते, वॉटर वेपर करते, 6% मिथेन करते किंवा नायट्रोजन ऑक्साईड, 8% ओझोन करतोय आणि 26% कोण करतोय, 26% आपला कार्बन डायऑक्साईड म्हणतो. तो कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस इफेक्ट जो काय पुढे शिकायला भेटेल तुम्हाला, राईट. तो कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन आणि काय असतो आपला वॉटर वेपर. तो वॉटर वेपर एवढे जे काही आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत ॲब्झॉर्प्शनसाठी. तो टोटल जर का 100% ॲब्झॉर्प्शन जर का आपण म्हणत असणार तर त्याच्यापैकी ॲब्झॉर्प्शन बँड जो काही ॲब्झॉर्प्शन बँडमध्ये जे काही ॲब्झॉर्प्शन घडते त्याच्यामध्ये 60% वॉटर वेपरचा, 60% हे सगळे तुम्हाला वाटा मी सांगून दिले. पुढे जाऊया. आता गंमत बघा, हे बघा हे जे ना सूर्याकडून येणारे जे किरण असतात ना त्यांच्यामध्ये रेडिओ वेव्ह हे सगळे वेव्ह असतात बघा, हे सगळे असतात, राईट. पण तुम्हाला माहिती, मी तुम्हाला सांगितले पृथ्वी कुठे तुमची, ही बघा ही पृथ्वी, दिस इज अवर अर्थ, हे अर्थ सरफेस. तो गॅमा रे पृथ्वीकडे पोहोचत नाही, एक्स रे पृथ्वीकडे येतच नाही, अल्ट्रावेट थोडाफार येतो बरोबर, लाईट वेव्ह पुन्हा येतो, इन्फ्रारेड पण थोडाफार येतो, बाकीचा ॲब्झॉर्ब होतो. सांगा बरं का बाकीचा ॲब्झॉर्ब का झाला. इन्फ्रारेड जो काय आहे थोडी एकच रेषा आली बघा, तीन पैकी एकच रेषा आली, 2 रेषा कोण खाऊन गेलं सांगा. आणि अजून अल्ट्राव्हायलेट रे पण हे बघा, हे पण खाऊन गेलं कोणतरी, सांगा बरं काय कोण कोणी खाल्लं. इकडच्यानं कोणी खाल्लं, ऑक्सिजननी O3, राईट. इकडच्यांनी कोणी खाल्लं वॉटर वेपरनी. लक्षात राहू द्या ही बात, ठीक आहे. तो इकडचं आलं लक्षामध्ये, तो इकडचा हा जो काही इन्फ्रारेडचा पोर्शन आहे वॉटर वेपरने खाल्ला, मीन्स ॲब्झॉर्ब केला आणि त्यामुळे जे काही रे खाली गेल्या नाहीत, पासच झाल्या नाहीत, राईट. आणि नंतर तुम्हाला दिसेल की अल्ट्राव्हायलेट जो काही ना याचा पण पोर्शन जो काही आहे ना तो पण हे झालेला नाही. ठीक आहे, एवढी बात तुम्हाला क्लिअर झाली असेल, मी पुढे जातो. बघा याला म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक विंडो. तर हे ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे बघा हा जो काही आहे ना हे सगळे रोखले जाणार आहेत. ठीक आहे, हे बघा हे सगळे रोखले जाणारे अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल. आणि जो काही खालचा पोर्शन आहे हे सगळे ब्लॉक झाले. तो जेवढा पोर्शन उरतोय तो असतो आपला ॲटमॉस्फेरिक विंडोसाठी मी तुम्हाला मागं समजून सांगितलं होतं, राईट. चला पुढे जाऊ. नंतर हा तक्ता पण तुम्हाला समजून सांगितला मी की बाबा हो, येणारं जे काही आहे ते वातावरणामध्ये 23% ॲब्झॉर्ब होतं, 48% आपल्या पृथ्वीमध्ये ॲब्झॉर्ब होतं, 29% रिफ्लेक्ट होतं. पण लक्षात घ्या 29 फक्त रिफ्लेक्टवाला जातो का सेन्सरकडे, नाही. सेन्सरकडे कोण जातो, सेन्सरकडे रिफ्लेक्टेड जातो आणि या ॲब्झॉर्ब झाल्यामधला थोडासा इमिट बी होतो. इमिटेड अँड रिफ्लेक्टेड रे आर रिस्पॉन्सिबल फॉर आर युजफुल फॉर द सेन्सर. तो सेन्सरसाठी ते महत्त्वाचे आहेत. सेन्सर त्याला सेन्स करणार आणि तुम्हाला तो इमेज वगैरे काय असेल ती माहिती तुम्हाला गोळा करून सांगणार, राईट. नंतर पुढे जाऊ. हे वाला काय पोर्शन आहे. सो देअर आर एरिया ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वेअर ॲट द ॲटमॉस्फेरिक इज ट्रान्सपरंट लिटर ऑर नो ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे, तो बघा काय म्हणतात, देअर आर एरिया ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर का समजा मी काढला तर त्याच्यापैकी काही एरिया जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वेअर ॲटमॉस्फिअर ट्रान्सपेरंट, तो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही आहे ते डायरेक्ट आरपार इथे येतील पृथ्वीवरती, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपेरंट, लिटल ऑर नो ॲब्झॉर्प्शन. कोणत्याही प्रकारचं ॲब्झॉर्प्शन नव्हता, सरळ पृथ्वीवरती येतील ते रेडिएशन टू स्पेसिफिक वेवलेंथ. तो कोणत्या तरी स्पेसिफिक वेवलेंथच्या रेंजमधले सगळे रे खाली येतील. दिस वेवलेंथ बँड आर नोन ॲट द ॲटमॉस्फेरिक विंडो. हे तर तुम्हाला मी समजून सांगून दिलं, राईट. सिन्स अलो टू रेडिएशन इझिली पास थ्रू द ॲटमॉस्फेरिक अर्थ सरफेस, राईट का. तो ते जे काही आपल्या रेडिएशन येत आहे सूर्याकडून त्याच्यामधले काही जे आहे ते सरळ ट्रान्सपरंट होऊन आपल्या पृथ्वीवरती येतात. त्या जर का तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काढला आणि त्याच्यामध्ये जर का दाखवलं तर ते काय झाले आपले ॲटमॉस्फेरिक विंडो. मी तुम्हाला सगळ्यात पहिली डायग्राम ॲटमॉस्फेरिक विंडोची सांगितलेली आहे. या इमेजमध्ये काय कळतंय, या इमेजवरून काय कळतंय हे बघा. सो इनकमिंग सोलर रेडिएशन ॲब्झॉर्बेड बाय वॉटर वगैरे पृथ्वीवरती आले, रिफ्लेक्ट झाले. पुन्हा काय बरं काय ढगांकडून बघा, हे ढगांकडून रिफ्लेक्ट होत आहेत, रिफ्लेक्टेड बाय क्लाउड्स, रिफ्लेक्टेड बाय सरफेस, राईट. नंतर पुढे काय आहे, ॲब्झॉर्प्शन, इमिशन, ॲटमॉस्फिअर, वेपर, डस्ट. ठीक, नंतर हे इमिशन वगैरे होईल. सो इमिशन बाय क्लाउड, इमिशन बाय सरफेस, इमिशन बाय वॉटर वेपर. तो इकडून सगळे इमिट होणारे हे वाले, राईट का. तो एवढे सगळे आपल्याला दिसायला भेटतात. सेन्सरकडे जाणारे कोणकोणते आहेत, 2च, एक इमिशनवाला
स्कॅटर्डवाला कधी सेन्सरकडे जात नाही. देअरफॉर सेन्सर इज डिझाईन फॉर द इमिशन रेडिएशन. लक्षात घ्या, जे रेडिएशन इमिट झाले त्याच्यासाठी आणि जे रिफ्लेक्ट झाले त्याच्यासाठी, त्यांच्याचसाठी सेन्सर डिझाईन झालेला असतो. स्कॅटरिंगसाठी सेन्सर डिझाईन होत नाही, एवढी बात लक्षात घ्या. त्यामुळे ॲटमॉस्फेरिक विंडो आपल्यासाठी कामात आहे. म्हणून लोकांनी ओळखून घेतलं की यार कोणते कोणते रे ब्लॉक झाले, तर जे ब्लॉक झाले असतील त्यांना काय करून टाका, त्यांच्यासाठी तुम्ही सेन्सरला डिझाईन करू नका. असे डिझाईन करा जे आपल्या सेन्सरपर्यंत पोहोचतील. ठीक, तो अशा पद्धतीने आपण बघतो. ही पुन्हा तीच डिफिनेशन आहे ॲटमॉस्फेरिक विंडोची, राईट का. नॉट ऑल वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फ्रॉम द सन रिच द अर्थ सरफेस. नॉट ऑल वेवलेंथ इमिटेड बाय द अर्थ इंटू द स्पेस. द ॲटमॉस्फेरिक ॲब्झॉर्ब सम एनर्जी व्हाईल अलोइंग अदर वेवलेंथ टू पास. द प्लेस वेअर द एनर्जी पासेस थ्रू द, त्याला ॲटमॉस्फेरिक विंडो आपण म्हणतो. हे माहिती आहे तुम्हाला. चला पुढं. नंतर मी ही वाली डायग्राम सगळ्यात पहिले इमेजमध्ये पाठवली तुम्हाला. आता इथं हे पुन्हा का दिलं मी, याच्यासाठी दिलं कारण की मी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू वेवलेंथच्या सांगितल्या होत्या, परंतु तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू पण लिहून घ्या. कारण की फ्रिक्वेन्सीवरती पण आहे क्वेश्चन कसं विचारतील तुम्हाला, म्हणतील की व्हिजिबल रेंज किंवा एक्सरेसाठी किती फ्रिक्वेन्सी असते, तर तुम्हाला ही रेंज लक्षात राहायला पाहिजे. अल्ट्राव्हायोलेटसाठी किती, नंतर व्हिजिबलसाठी किती, इन्फ्रारेडसाठी किती, थर्मल इन्फ्रारेडसाठी किती, या अशा पद्धतीने सगळं तुम्हाला लक्षामध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे, ही डायग्राम तर आपण समजून घेतली ॲटमॉस्फेरिक विंडोची. हे बघा कोणकोणत्या ॲटमॉस्फेरिक विंडोमध्ये काय काय आहे हे एवढे. सो दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट. हे सगळे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट कोणासाठी आहे, आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी. तो जो सेन्सर आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. व्हिजिबल विंडो फ्रॉम द 0.3 टू 0.9 मायक्रोमीटर. तो व्हिजिबल रेंजपासून बघा 0.3 इथं असेल, ते कुठून तरी इथून तो इथपर्यंतचा हा जो काही पोर्शन आहे आपला, एवढा आपल्या महत्त्वाचा आहे. इन्फ्रारेड विंडो 8 टू 13 मायक्रोमीटर. 8 मायक्रोमीटर टू 13 मायक्रोमीटर हा इम्पॉर्टंट आहे. मायक्रोमीटर ग्रेटर दॅन 1 mm. तो 1 mmचा पुढचा पोर्शन हा सगळा, राईट. आणि रेडिओ वेव्ह अख्खा रेडिओ, हे एवढे सगळे काय आहेत. दिस इज ऑल ऑर ॲटमॉस्फेरिक विंडो. तर ॲटमॉस्फेरिक विंडोमध्ये काय काय येतं, व्हिजिबल विंडो, राईट, नंतर व्हिजिबल विंडो, नंतर इन्फ्रारेड विंडो, मायक्रोवेव्ह विंडो आणि रेडिओ विंडो. असे 4 विंडो कशामध्ये असतात, 4 खिडक्या कशात असतात, ॲटमॉस्फेरिक विंडोमध्ये असतात, जे रिमोट सेन्सिंगसाठी लागतात. एक मिनिट, मग आता बघा बरं काय तो. आता पुढे जर आपण गेलो तो ठीक, तो ॲटमॉस्फेरिक विंडोमध्ये काय काय असतं, प्रश्न आल्यावरती एवढी बात लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊया. हे आहे स्कॅटरिंगची इमेज तुम्हाला दाखवत होतो. स्कॅटरिंग काय असते, ठीक आहे. तो स्कॅटरिंग जी असते याला म्हणतो आपण अनवॉन्टेड एनर्जी. स्कॅटरिंग कशामुळे होईल तुम्हाला माहिती आहे का, इथं ॲटमॉस्फेअर टक्कर खाऊन इकडे तिकडे विखुरले जातात. ते ॲक्च्युली विखुरले जातात अशी, आपल्याला विखुरलेले नको, असे जाऊन असे जाणारे पाहिजे. असे जाणारे कोणते, ते रिफ्लेक्टेड आणि इमिटेड. रिफ्लेक्टेड आणि इमिटेड अशा पद्धतीने जातात. ते आपल्यासाठी चांगली ऊर्जा आहे, परंतु स्कॅटरिंग आपल्यासाठी चांगली ऊर्जा नाही आहे. ठीक, पुढे जाऊ. स्कॅटरिंगबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं आहे. स्कॅटरिंग म्हणजे काय, स्कॅटरिंग आकड वेन द पार्टिकल और लार्ज गॅस molecule present in the atmosphere interact and cause electromagnetic radiation to be redirect from the original path. तो त्यांचा पाथ हा आहे, परंतु त्या पाथला काय करून टाकतात, इकडे हे कर, तिकडे हे कर, इकडे हे कर, अशा पद्धतीने विखरून टाकतात. तर त्याच्या ओरिजिनल पाथपासून विखरले जातात. ते का विखरले जातात, कारण की ते कशामुळे, ॲटमॉस्फेरिकमध्ये जे काही नाही वाता याच्यामुळे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की स्कॅटरिंग जी आहे ती स्कॅटरिंग कशावरती डिपेंड करते, 2च गोष्टीवरती. कशावरती सांगा रे, मी सांगितले तुम्हाला. स्कॅटरिंग ऑफ द रेडिएशन इज डिपेंड अपॉन, सांगा पटकन सांगा. स्कॅटरिंग कशावरती डिपेंड करते, स्कॅटरिंग डिपेंड करून जाते. पहिला पॉईंट काय असतो आपला, की त्या कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फेरिक ते ॲटमॉस्फिअरमध्ये कोणते कंपोजिशन आहेत, मीन्स व्हॉट, कोणते पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल, गॅसेस पार्टिकल्स, कोणते मॉलिक्युल्स असतील ते त्याच्यावरती. आणि दुसरं म्हणजे वेवलेंथ. सो रेडिएशन जी काय आहे त्या रेडिएशनच्या वेवलेंथवरती आणि ॲटमॉस्फिअरिक कंपोजिशन जे त्या दोघांवरती डिपेंड करून जातो आपला स्कॅटरिंगचे प्रकार वगैरे मी सगळं तुम्हाला सांगितलेले आहेत. चला, आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट असतो आपला आता इमेज इंटरप्रिटेशन. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, इमेज इंटरप्रिटेशन. इमेज इंटरप्रिटेशनच्या अगोदर मी एक पॉईंट तुम्हाला डिस्कस करून घेतो. तो आहे आपला आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम कोणाला म्हणतात. ठीक आहे, सो आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम कोणाला म्हणतात, क्वेश्चन असे बनवून टाकतात ते. ठीक आहे, आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम. ठीक आहे, तो आतापर्यंत मी काय काय स्कॅटरिंग, ॲब्झॉर्प्शन सांगून दिलं. ट्रान्समिशनबद्दल एकच वाक्य लिहायचं काय, ट्रान्समिशन झालेलं जे काही रे आहेत ते सगळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तो वातावरणामधून जे ट्रान्समिशन होऊन पृथ्वीवरती आले आणि पृथ्वीवरून ट्रान्समिशन होऊन जे सेन्सरपर्यंत गेले ते तेवढे सगळे रे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तो ट्रान्समिशनमध्ये एक वाक्य लिहून मोकळं झालो. पुढे झालं आता आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम कोणाला म्हणावं. तो आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम कोणाला म्हणावा असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला जवळजवळ 4-5 पॉईंट ते देतील. राईट, त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं असणार. सगळ्यात पहिले 1 नंबर काय,
की आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम मी त्यालाच म्हणणार की ज्याची युनिफॉर्म एनर्जी, ज्याला युनिफॉर्म एनर्जी सोर्स असेल. सो व्हॉट, आता बघा आयडियल म्हणतोय म्हणजे ॲक्च्युली ते प्रेझेंट नसतं. आयडियल म्हणतायत तुम्ही, राईट, आयडियल म्हणतायत. मग काय पहिला पॉईंट सांगतोय, ज्याला युनिफॉर्म काय म्हणू शकतो मी, बेसिक कॉम्पोनेंट ऑफ द आयडियल रिमोट सेन्सिंग. तो आयडियल रिमोट सेन्सिंगचे बेसिक कॉम्पोनेंट ऑफ आयडियल रिमोट सेन्सिंग. कोणकोणते बेसिक कॉम्पोनेंट आयडियल रिमोट सेन्सिंगचे? पहिला आहे युनिफॉर्म एनर्जी सोर्स. युनिफॉर्म एनर्जी सोर्स म्हणजे काय बरं का रे, आता तुम्हाला दिसायला भेटेल की दिवसा सूर्य आहे, सूर्य काय झाला, एनर्जीचा सोर्स झाला. तो दिवसा एनर्जीचा सोर्स आहे पण रात्री सूर्य नाही आहे. मग आपण याला युनिफॉर्म म्हणायचं का? बिलकुल बी नाही. लक्षात घ्या, आपल्या रिमोट सेन्सिंगमध्ये जो एनर्जीचा सोर्स आहे, एनर्जीचा सोर्स म्हणजे सूर्य, तो सूर्य जो काही आहे, एखाद्या ठिकाणी मी डाटा घ्यायला जातोय, तो त्या डाटा जर घ्यायला जातोय मी, तर ते सूर्य दिवसा मला दिसायला भेटतोय परंतु रात्री नाही आहे. मग आपण त्याला युनिफॉर्म एनर्जी सोर्स म्हणणार का? नाही. मग त्या ठिकाणी जो काही आपला सेन्सर असतो त्या सेन्सरकडे पण एनर्जी सोर्स असायला पाहिजे. मग सेन्सरकडे जर का एनर्जी सोर्स असेल, ज्याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह एनर्जी सोर्स, आलं लक्षामध्ये, ॲक्टिव्ह एनर्जी सोर्स. तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते ॲक्टिव्ह एनर्जी सोर्सचं उदाहरण सांगा. रडार उदाहरण द्यायचं. काय? रडार. ते येईल पुढे, मी सांगेल एमसीक्यू येतील ना तसं, तो रडार उदाहरण देऊन द्यायचं. मग मी तुम्हाला काय बोलतोय बाबा, की जे काही आपली रिमोट सेन्सिंग सिस्टीम आहे, त्या रिमोट सेन्सिंग सिस्टीममध्ये काय असायला पाहिजे? युनिफॉर्म एनर्जी सोर्स असायला पाहिजे. युनिफॉर्म एनर्जी सोर्स असायला पाहिजे म्हणजे काय? जर दिवसा सूर्य असेल तर मग रात्रीचा सूर्य नाही आहे, मग त्याला युनिफॉर्म एनर्जी सोर्स म्हणता येईल का? नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? मला रात्री पण इमेज घ्यायच्या आहेत पृथ्वीच्या. मग मला रात्री जर इमेज घ्यायच्या आहेत पृथ्वीच्या, सेन्सर ते इमेज घेतोय समजा, तर मग सेन्सर काय करतो? सेन्सर तिथून ऊर्जा सोडतो, राईट का? सेन्सर काय करणार? तिथून काय करणार? एनर्जी एनर्जी पास करणार आणि मग ती एनर्जी टक्कर खाऊन पुन्हा वापस येईल. मग सेन्सर काय करतो? ते सेन्स करतो. आलं, तो तेव्हा आपण म्हणू शकतो मग दिवसा पण ऊर्जा आहे, रात्री पण ऊर्जा आहे, याला म्हणतो आपण युनिफॉर्म एनर्जी सोर्स. तो पहिला काय आला का? आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम कोणाला म्हणणार आपण? की ज्याला युनिफॉर्म एनर्जी सोर्स आहे. ओके, पहिला पॉईंट क्लिअर. दुसरा असतो आपला सुपर सेन्सर. आता सुपर सेन्सर कोणाला म्हणावं बरं रे? लक्षात घ्या, रिमोट सेन्सिंग सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो सूर्य, दुसरी महत्त्वाची असते टार्गेट, तिसरं महत्त्वाचं असतं सेन्सर. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, सूर्य म्हणजे एनर्जी सोर्स, 2 नंबर ॲटमॉस्फिअर, 3 नंबर टार्गेट ऑफ इंटरेस्ट, 4 नंबर पुन्हा ॲटमॉस्फिअर, 5वं काय झालं? सेन्सर, 6 नंबर काय झालं आपलं? स्टेशन. हे सगळे पॉईंट आपण डिस्कस केलेले आहोत. आता मी तुम्हाला म्हणतोय की सेन्सर सुपर असायला पाहिजे. सुपर सेन्सर म्हणजे काय? तर सुपर सेन्सर म्हणजे काय? हा सूर्य, पृथ्वी, सेन्सर. आता हा जो काही सेन्सर आहे ना, हा सुपर असायला पाहिजे. याचा अर्थ काय? सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. सेन्सिटिव्ह असायला पाहिजे म्हणजे काय? ज्या रेंजसाठी त्याला आपण डिझाईन केलं आहे, कोणत्या रेंजसाठी? ॲटमॉस्फेरिक विंडोसाठी. तो ॲटमॉस्फेरिक विंडोसाठी आपण त्याला डिझाईन केलेला आहे. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की ॲटमॉस्फेरिक विंडोसाठी जर का तुम्ही त्याला डिझाईन केलं असेल ना, तर त्या रेंजमधली वेव्ह आली का इतका सेन्सिटिव्ह असायला पाहिजे की त्याला कॅच करायला पाहिजे. आला का लक्षामध्ये? लोह चुंबक सारखा, लोह चुंबकच्या थोड्याशाही जवळ केलं तर लोह चुंबक कसा खेचून घेतो ना, सेम तो हा जो काही आपला सेन्सर आहे खूप जास्त सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे त्या रे आल्या का लगेच कॅच करायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? तो सेन्सर आपला सुपर असणं, याचा मिनिंग काय झाला की बाबा आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीममध्ये सेन्सर आपला सुपर असणं म्हणजे सेन्सिटिव्ह असणं म्हणजे काय? की येणाऱ्या रे त्याने पटकन कॅच करायला पाहिजे आणि माहिती चांगल्या पद्धतीने गोळा करायला पाहिजे. तो माहिती चांगल्या पद्धतीने गोळा करायला पाहिजे, ठीक आहे. चुकीची माहिती गोळा न करता चांगली माहिती गोळा करायला पाहिजे, दीर्घ काळासाठी गोळा करायला पाहिजे, सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण सुपर सेन्सर. तो सुपर सेन्सर झाला. तिसरा पॉईंट असतो आपला आता की आयडियल रिमोट सेन्सिंग कोणाला म्हणावं? तिसरा पॉईंट असतो आपला नॉन इंटरफिअरिंग ॲटमॉस्फिअर. आता हे आयडियल कंडिशन आहे, असं तर कधी पॉसिबल नाही आहे. नॉन इंटरफिअरिंग ATM इज व्हॉट? ॲटमॉस्फिअर. सो नॉन इंटरफिअरिंग ॲटमॉस्फिअर म्हणजे काय बरं रे? तर तुम्हाला दिसायला भेटणार नॉन इंटरफिअरिंग ॲटमॉस्फिअरबद्दल वातावरणामध्ये काहीच असायला नको. आता मला सांगा, जर का वातावरणामध्ये वॉटर व्हेपर, ओझोन, मिथेन, राईट, कार्बन डायऑक्साईड हे घटक किंवा आपण म्हणू एअर मॉलिक्युल्स, डस्ट मॉलिक्युल्स हे जर राहिले नाही तर किरणं सरळ येतील, कुठे स्कॅटर होणार नाही, कुठे ॲब्झॉर्ब होणार नाही, सरळ ट्रान्समिट होतील आणि पृथ्वीवरती येतील, टक्कर खाऊन पुन्हा वापस जातील किंवा ॲब्झॉर्ब होतील पृथ्वीकडे, पुन्हा इमिट होऊन जातील. याचा अर्थ रिफ्लेक्टेड आणि इमिटेड तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटून जातील. ओके की नाही? मग त्यामुळे काय म्हणतात की आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम आपण त्यालाच म्हणणार की वातावरणामध्ये जे की ना एवढा जास्त अडथळा नाही राहणार, ठीक आहे. तो कमी अडथळा जर का असेल तर आपण म्हणणार आयडियल रिमोट सेन्सिंग आहे, राईट. सो नॉन इंटरफिअरिंग ॲटमॉस्फिअर. कळाला का पॉईंट? वातावरणामध्ये जे काही अडथळे करणारे आहेत आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला ते कमी आहेत, त्याला तेव्हा आपण म्हणणार की बाबा ती काय आहे? आयडियल रिमोट सेन्सिंग सिस्टीम आहे. बोला, कळाला का? पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. ठीक, पुढे जाऊ. आता पुढचा असतो मल्टिपल डाटा युजर. तो पुढचा पॉईंट काय? कितवा आहे? चौथा. मल्टिपल डाटा
युजर. आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, जो आपला सेन्सर आहे तो सेन्सर काय करतोय, सेन्सर जो ना प्रत्येक वेळेस एकच माहिती घ्यायला पाहिजे का, म्हणजे समजा चित्र घेतोय, ठीक आहे, चित्र घेतोय, आपल्याला माहिती काय पाहिजे, मी एक सॅटेलाईटवरती लावलेलं आहे अवकाशामध्ये, मग त्या सॅटेलाईटचा वापर मी कशासाठी करतो, तर मला त्या सॅटेलाईटचा वापर मी GPS GIS त्याचा वापर करणार. म्हणजे काय बरं का, मला जर का समजा मला जर का एखाद्या ठिकाणी जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, मग मी टाकून देतो पुणे स्टेशन टाकतं, तुम्हाला म्हणते की एवढ्या किलोमीटर दूर आहे, तेवढं किलोमीटर दूर आहे, हे सगळं रिमोट सेन्सिंगचं काम आहे, तुम्हाला माहिती राईट. आता मी काय म्हणतोय, त्याचा का मल्टिपल डाटा युजर, तो मल्टिपल डाटा युजर याचा मिनिंग काय होतोय की सिस्टीममध्ये असं नको व्हायला पाहिजे की रिमोट सेन्सिंगला मी बनवले एका गोष्टीसाठी, म्हणजे आपण बनवलंय तो एकच काम करतो असं नको. त्याने इमेज द्यायला पाहिजे, त्याने कधी कधी टेम्परेचर मेजर करायला पाहिजे, कधी कधी प्रेशर मेजर करायला पाहिजे, सगळ्या माहिती त्याने आपल्याला द्यायला पाहिजे राईट. म्हणजे त्याचा मॅक्झिमम वापर करता यायला पाहिजे, तो रिमोट सेन्सिंगचा मॅक्झिमम वापर तुम्हाला करता यायला पाहिजे. आता मला सांगा, एकच सॅटेलाईट जर का समजा तुम्ही एक ठिकाणातलं जर का चित्रासाठी जर का हे केलं तर तुम्हाला जास्त इकॉनॉमीचा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपण काय म्हणतो की एक जरी असला पण त्याने जास्तीत जास्त माहिती आपल्याला द्यायला पाहिजे, ठीक. मल्टिपल डाटा युजर्स. पुढचं काय, नंतर पुढे आहे, पुढचा पॉईंट आहे अ रिअल टाईम डाटा हँडलिंग सिस्टीम. तो लास्ट पॉईंट, अ रिअल टाईम डाटा हँडलिंग सिस्टीम, ठीक आहे. आता जी सिस्टीम तुम्ही प्रोव्हाइड करून टाकली सेन्सरला राईट का, तो डाटा व्यवस्थित हँडल पण व्हायला पाहिजे. डाटा आपण काय करतो, जो डाटा मला सांगा, जो काही आपला जिओ स्टेशनरी याच्यामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाईट घुमत होता, तो काय करतोय, तिथून सगळ्या डाटा जो काय आहे तो गोळा करतोय. आता मला सांगा, एका तुमच्या मोबाईलमध्ये एवढा सगळा डाटा असतो, परंतु पर्टिक्युलर तुम्ही फाईल फोल्डर वगैरे काहीतरी बनवतात आणि सगळा डाटा त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही जपून ठेवतात राईट की नाही. आता हा सगळा डाटा व्यवस्थित हँडल करणं पण जरुरी आहे. त्यामुळे जी सिस्टीम तुम्ही प्रोव्हाइड करणार त्या सगळं कसं असायला पाहिजे, डाटा हँडलिंग सिस्टीम एकदम चांगली असायला पाहिजे राईट का. राईट, तुम्हाला म्हणजे जसं की आपण लायब्ररीमध्ये जातो, लायब्ररीमध्ये काय तुम्हाला जर का समजा सायन्सचं पुस्तक पाहिजे तर सायन्सच्या पुस्तकाच्या याच्यात जातात तुम्ही, तो सेम डाटा हँडलिंग सिस्टीम पण चांगली असायला पाहिजे. सेन्सर जो आहे, सेन्सरने जास्त डाटा स्टोअर करायला पाहिजे, सेन्सरने जास्त माहिती पुरवायला पाहिजे राईट. तो अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आयडियलमध्ये दिसायला भेटतात आणि जर का परीक्षेमध्ये आलं तर याचं उत्तर तुम्ही परफेक्ट देणार, ठीक. तो अशा पद्धतीने हा पॉईंट झाल्यानंतर पुढचा पॉईंट असतो आपला